नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. देशातील प्रसिद्ध उद्योगपतींना धमकी देण्याचे प्रकार वाढत आहेत. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना यापूर्वी धमक्यांचे फोन आले होते. आता टाटा समूहाचे मानद चेअरमन रतन टाटा यांना धमकीचा फोन आला आहे. धमकी देणाऱ्याने रतन टाटांची सुरक्षा वाढवून टाका, अन्यथा त्यांचे हात सायरस मिस्त्री सारखे होतील अशा शब्दात फोनवरून धमकी दिली. धमकीच्या कॉल नंतर मुंबई पोलीस अलर्ट झाले. पोलिसांनी आपल्या एका टीमला रतन टाटा यांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवण्याचे काम दिले, तर दुसऱ्या टीमने फोन करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याची माहिती देखील मिळाली आहे. गुजरात टायटन्स मधून हार्दिक पांड्याची घर वापसी झाली असून आता मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या नवा कर्णधार असणार आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात हार्दिक पांड्या मुंबईचा कॅप्टन असणार आहे. IPL 2024च्या लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने ही मोठी खेळी केली आहे. त्यामुळे आता IPL 2024 मधील सर्वाधिक यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदाची धुरा आता हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असणार आहे. यानंतर मुंबई इंडियन्स संघाने सर्वांना धक्का देणारा निर्णय घेतला असल्याचीही चर्चा होताना दिसत आहे. रोहित शर्मा याला बाजूला करून मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. दरम्यान टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर मुंबईच्या चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. घटनाबाह्य सरकारला गेल्या वर्षभरापासून सांगतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी लावून धरली. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवावी, नाहीतर मी ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याचं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. तर आपल्या राज्यात लोकशाही मारलेली आहे. आज निवडणुका होत नाहीत, याला आपण लोकशाही म्हणतो का? मी मुख्यमंत्र्यांना अनेकदा सांगितलं, तुम्ही पदाचा राजीनामा द्या आणि माझ्या समोर वरळीतून लढा, नाहीतर मी तुमच्या समोर ठाण्यातून लढतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.